सगळ्यात मी राजन पाटील कुटुंबाशी 9 वर्ष झालं विरोधात काम करत होतो. व्यासपीठावरचं कुणाचं नाव घेत नाही, मला बोलायचं आहे जास्त, त्यामुळे कुणाचंच नाव घेत नाही. आदरणीय व्यासपीठ. उमेश पाटलासोबत 9 वर्ष झालं काम करत होतो. सगळ्यात महत्वाचं, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशाचा विकास केला, महाराष्ट्राचा केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, त्याच्यात मिसळून अजित पवार मिसळले सत्तेत. का तर सगळंच जाईल म्हणून ते आत शिरलं. कशासाठी शिरलं तर गट सागू ठेवायसाठी, नाहीतर पाकच जात होतं. आपल्याला एकच काम करायचं आहे, ही लबाडाची टोळी आहे. सगळ्यात महत्वाचं आपले पालकमंत्री जयभाऊ आहेत, त्यांचं विकासाची गंगा इतकी जोरात आहे की न सांगावी तितकी कमी आहे. त्यांचा विकास जोरात आहे. 3 वेळा जयभाऊकडे जाते ती. किती वेळा? जयभाऊने हाकलून जरी दिलं तरी म्हणते ती भाऊ मला 2 कोटी तर द्या की. खरी गोष्ट आहे, खोटं बोलत नाही. मला भाषण जमत नाही, सत्य परिस्थितीवर बोलतोय मी आज. ह्याच्यावर तालुक्यात बोलणार आहे ना, आताही खरंच बोलतोय. त्यांना आज झोप लागणार नाही मी जी बोलतोय ते. बाकीचं सारखं उगाच आटगं बोलत नाही. 9 वर्ष काम केलंय आणि 9 वर्ष काम करत नसताना तिकडून राजन पाटलाच्या विरोधात काम केलंय मी. हे त्यांना माहित आहे कोणाचा कुठं काटा काढतोय मी. आज रात्रभर दोघा भावाला झोपच लागणार नाही. आणि मी नरखेडची माझी सासरवाडी आहे. सगळ्यात महत्वाचं विषय असा आहे, ही लबाडाची टोळी आहे. ह्यांच्या मागे किती काम करायचं हे तुम्ही लक्षात घ्या. 9 वर्ष काम करून 9 रुपयाचा नवं माझ्या गावाला 9 रुपये निधी दिला नाही. 9 रुपये वापरायला. ह्यांना झोपताना देखून झोप लागत नाही संध्याकाळी घेतल्याशिवाय. आणि त्याचा साक्षीदार मी आहे. कळतंय की तालुक्याला त्यांचं हातच हालतेच असे लका 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 हालते तर कुणाचं तुम्हाला माहिती आहे. हा, घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. संध्याकाळी 2, 3, 4, 5 घ्यावं लागतं, नाही तर झोपच लागत नाही. अशी परिस्थिती आहे. आणि काय काय लोकांना तर तिकडे जावं लागते पुन्हा. कुठं? नाही नाही नाही, आपल्याला सणसवाडीला. पैसे कुणाचे? पैसे कुणाचे? आधीच उचली घेतले ते मालक, आधीच उचली घेतले ते. कुणाच्या शिक्षणाला उचल घेते, कुणाच्या लेकरा बाळाची फी हाय, कुणाचं काय हाय, लय ते प्रश्नांचं सांगायला एवढं कमी आहे. खरं असेल खोटं असेल तालुक्याला माहिती आहे सगळ्या. ही उचलीवरचं पुढारी आहेत सगळं. आणि सगळ्याच्या टोळीच्या सोबत बैठकीला सचिन चव्हाण पहिला असेल. लक्षात राहू द्या, एकाही बैठकीत मला उठवून त्यांनी लावलं नाही बाहेर. आज तळतळीनं बोलतोय मी आणि सगळ्या गोष्टी खऱ्या बोलतोय, खोटं बोलत नाही. मी सिद्धेश्वर नागेशाला स्मरून सांगतोय. आणि ज्या नागनाथाची शपथ वाहिली का त्याने, ज्या नागनाथाची शपथ वाहिली, सगळ्यांनी संघर्ष समिती, तुम्ही किती संघर्ष समितीतलं धुतल्या तांदळासारखा ह्याचं पुराव्या सगळं तालुक्याला मी दाखवलंय, भाऊसाहेबला दाखवलंय, मालकाला दाखवलंय. तालुक्याला दाखवायला अनेक वेळ आहे. सगळेच मी पत्त जर तालुक्याला आत्ताच ओपन केलं तर तालुक्याला सगळ्या गोष्टी हळूहळू कळल्या पाहिजे. ती काय बोलते ती उद्या बघू ना. त्यांना माहितच नाही सचिन किती सावध आहे. ती म्हणते संपून जाते हे 2-4 दिवसात. संपून जात नाही, मी संपवल्याशिवाय राहत नाही. मालकाने ऐकलंय, यशवंत तात्याची माझी मिटिंग झाली इंदापूरला. तात्या म्हणले मला पण तू बोलत होता. तात्या तसं कानच भरलं जात होता. कळतच नव्हतं ना, कळतच नव्हतं आधी. कुणाला बोलतोय, तात्याला बोलतोय का मोदीला बोलतोय, कळतच नव्हतं ना. कळण्याचा आमचा शब्दच नाही. त्यांनी बोल म्हणलं की आम्ही आपलं त्याचं ठोकून कोणाला बी. तात्या खरंच आहे, खोटं काहीच नाही यातलं. ही लबाडाची टोळी आहे, ह्यांचं टक्केवारीवरचा खेळ आहे. आधीच त्या नरखेडच्या कामाचे 1,80,00,000 रुपये उचलत अनिल पाटलाकुंड टेंभुर्णीचा कॉन्ट्रॅक्टदार आहे. किती? 1,80,00,000 रुपये उचलले. ते कशाचं? ते ब्रिजचं काम आणलंय राणे साहेबाकुंड. आणि राणे साहेबाला कसं आणलंय तुम्ही विचारलं नाही मला. कसं आणलंय? एक पाटील म्हणून हे तहसीलदार आहे, तहसीलदार त्याला सासवडला बदली करतो म्हणून त्याच्याकडून 80,00,000 रुपये घेतलेत. त्या 80 लाखाचं जेवण नरखेडला सांगतंय.
नरखेडला सांगते नरखेड हात पुसून खाते 3-3 वेळा. 1000चं ताट आहे म्हणते. किती? 1000चं ताट आहे म्हणते. अरे येड्या, लोकाला येड्यात काढू नको. 80 लाख रुपये तो त्यांना तहसीलदारची बदली करून राणे साहेबाला रिकाम झलपड मारतोय मुंबईला आणि दिल्लीला. आज कुठे चालू तर दिल्लीला चालू म्हणतंय. कुठे चालू म्हणतंय? दिल्लीला चालू म्हणतंय. त्याला हो. आणि दिल्लीला राणेसाहेबाची भेट घालते. राणेसाहेब असे म्हणले, राणेसाहेब तसे म्हणले. संध्याकाळी मुख्यमंत्र्याला बोलतात राणेसाहेब 12च्या नंतर. असं करून लोकांना चॉकलेट देऊन लोकांचे पैसे हडप करणं ही टोळी मोठी आहे. मी त्यांना घाबरतच नाही. 10 लाख रुपये त्यांच्या अनगरच्या एका व्यक्तीने खाल्ले एजंट म्हणून. जनबदली करायला आणली होती. मालकांच्याच गावचा माणूस आहे. त्यानं 10 लाख रुपये खाल्ले आणि मला 15 लाखाला टाकलं. खरी गोष्ट आहे, सत्य खोटच नाही काय. पुरं रेकॉर्डिंग आहेत सगळे माझ्याकडे. आणि कष्टाचे पैसे माझे अडकवले. मालकांना मी 2-4 वेळा फोन केला. ती मालकांना मला सांगते तुमचं नाव. मालकांना खरं असं खोटं मालकांनी सांगावं नाही म्हणून. मालक तुम्ही माझ्या व्यवहारात पडू नका म्हणून सांगितलं मालकांना मी. भाऊसाहेबांना पण विषय माहिती आहे. ही लबाडाची टोळी आहे. ह्या टोळीपासून सावध राहा. सगळ्याचे रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, सगळ्याचे. आणि ज्या महिलेला पुढे करून तालुक्यात राजन पाटील कुटुंबाची बदनामी करतोय त्याचे आधी कोण रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. बहादरा तुला तालुक्यात नाही फिरू देत नवा. तुला अजित दादा पशीच मोकळा करतो. मी बी सचिन चव्हाण आहे, वापड्याचा पाटील आहे. ज्याला बाजारात बसवू शकतो त्याला बाजारात नाही घरी बसवलं तर सचिन चव्हाण नावाचा नाही. 1,80,00,000 रुपये घेतले. कुठले? शाळेतले घेतले. पुलाचे शाळा मंजूर केली नरखेडला. 80 का 90 लाख रुपये. किती शाळा आहे मला माहित नाही. किती शाळा आहे? त्याचे 10 लाख रुपये घेतलेत कॉन्ट्रॅक्टराकडून. कपडा जाते पैसे काढते. सिद्धेश्वरला संध्याकाळी दारू घेऊन बसते. खरी गोष्ट आहे, खोटं नाही. त्यानं आज विचारच केला पाहिजे. एवढी अपडेट कुठलं मिळते? अरे येड्या बाजारात मी कुठं काय? तुला वाटतंय का सचिन चव्हाण येतंय झोपतंय बंगल्यावर? झोपत नाही, लय हुशार आहे ती. मालकांना कळलं नाही तर आमगरनं जात होता तर काय करत होता? मालक म्हणायचं जातंय आपलं वापड्यावरनं. जात नव्हतं, ती हुशार होतं. इतक्या दिवस उमेश पाटलाचा बाजार माझ्या जीवावर चालू होता. मी आज मालकांना जाहीर सांगतो, त्या पापाचा धनी मी आहे. त्या पापाचा धनी मी आहे, अनगरकर पाटलाचा. म्हणून मी नागनाथाला माफी मागितली. ज्या 2 महिलांचा वापर करून राजन पाटील कुटुंबावर बोलतो त्या कुटुंबाला मी आज माझ्या मनातनं आणि तळतळीत बोलतोय मी. यांना माहित नाही, मालकांनाही माहित नाही, भाऊसाला माहित नाही, रावसालाही माहित नाही. त्याचा मास्टर माइंड मीच होतो. ती उद्या भाषणात सांगाल त्या कुटुंबाने मला माफी केलेली आहे. चूक झाली, या चुकला असेल तो. आणि ती पुराव्यानिशी तालुक्याला दाखवल मी. मालक खरं आहे का खोटा आहे? मालकांनाच कळलं नाही. मालक म्हणायचं जाते गाडीवर आपलं 1 पिशवी अडकवून. लय हुशार आहे मी.